पण मला ते नाही म्हणायचं. पहिलं वाण होतं आरोग्याच्या दृष्टीनं वाण दिल्या जात होत. आणि हेही माऊली असणारा गेली वा. पण गेल्यानंतर काय केलं की प्रत्येक घरी जावं. आता प्रत्येक घरी गेल्याच्या नंतर जे काही असणार अगदी त्या मावल्याने दिलं होतं ध्यान ठेवलं आणि आपणही असणार अगदी मालकाला सांगून एक सुंदर अशा प्रकारच्या वस्तू आणल्या आणि वाण द्यायचं हे ठरवलं. 100-200 माऊली असणार की खेळ असेल ते आता घरी येणार आहे. आता घरी येणार आहे म्हटल्यानंतर तेवढ्याची नोंद असणार मनामध्ये तिने घेतली आणि ते वाण आपल्या घरी आल्यावर द्यायचं नाही, त्यांच्या घरी नेऊन वाण द्यायला लागले. वाण घरी जाऊन वाटावं का रस्त्यात वाटावं? घरी जाऊन वाण दिलं पाहिजे. हे आपलं ब्रीद आहे. ते वाण घरी गेलं. वाण घरी गेल्यानंतर ते करणार की आमच्यासारखे 12 वर्षदार गेले तर शेतकरी आम्हाला मोबाईल दिलं होते. 12 वर्षदार बाकीचा विचार करत नाही. तरी शेतकरी अगदी रिकामा देत नाही. सुपान वाढते, वाढते. आता ती मागणी असणार त्याची वाण घेऊन बोर्ड सोबतच थैली लावायला 2-4 घरी गेली थैली भरायची, 2-4 गेली थैली भरायची. ती घरी आणून ठेवलं 2-3 महिन्याचं टाकलं. मला सोबत होता काही एकटीच होती. पण तेवढी त्याचं ब्रीद सांगतोय. मालक एकटा होता वाण वाटायला. हे बाई एकटी होती का मालक सोबत होता? कसं खोटं बोलावं एवढा माणसं. आपण खरी विचारू. तुम्ही वाण वाटत असताना हळद कुंकाला एकट्या जाता का मालकाला घेऊन जाता? एकट्या जाता ना तुम्ही? एकट्या जावं का मालकाला घेऊन जावं? डॉक्टर साहेब हे आरोप करायला लागले आणि एकट्याच जातात. पण बाई जर एकटी गेली तर हे हळद कुंकू कोण लागेल? का लावते कोणी? आमच्या गावात असं छान माली पाटलाचं घर. आता पंडूला माहित आहे उरी वाड्यावर. आता त्या वाड्यावर म्हणते आमच्या इकडे तिथली मूळ मालकी माली पाटलाची बायको. आता नाही, आता पोलीस येतात येत नाही खाली. पण मूळ मालकी खाली यायच्या महादेव मंदिर आहे. हळद कुंकू एका ठिकाणी व्हायचं. आता मग त्याच्या घरात कोण जावं? मला तुझा तुला हाय प्रवेश. मी गेलो घरामध्ये. घरी गेल्यानंतर म्हणलं काकू आणि तुम्हाला आज महादेव मंदिरामध्ये बोलवलंय, आज हळद कुंकू आहे ना? दुसरा दिवस होता. म्हणजे काही हरकत नाही बाबू, मी आलेच. म्हणजे चल पुढे. दुसरी बाई घेऊन येते म्हणजे कोळ्याची बाई घ्यायची आणि निघायची. पण निघत असताना काय केली माऊलीनं? सर्व अगदी भारीतली भारी साडी अंगावर. गुरुजी आता साडी अंगावर असते का फक्त अंगावरच असते? साडीची शोभा त्या बाईला आहे का साडीला आहे? साडीची शोभा साडीला आहे का तुम्हाला आहे? खरंच सांगा. साडीचा तुम्ही अपमान करायला लागलेत का साडीचं खरंच तुम्हाला कौतुक वाटायला वाटलं? साडीचं कौतुक वाटलं असतं तर डोक्यावर पदर आला असता साडीचा. आता काही नाही, मला 10,000चं साडी डॉक्टर कोण घ्यावं आणि तोंडाला ते 3 रुपयाचं फाटकं चिरगुट मिळावं. असली पद्धत निघाल्या. आणि तरी नसते त्याचे, पण आमच्या खेड्यात. म्हणून आमच्या पाटलीबाईने केल्या गोरबडीमध्ये अगदी भाडी साडी घेतली, दागिने टोपलं बरं अंगावर घातले. पण एकच दागिना विसरली बाई गोरबडीतली. आणि मंदिरात आली, भर मध्यामध्ये बसली. सर्व पाटीलबाई आल्या जागा दिली. आता त्या ठिकाणी हळद कुंकू लावायला म्हाताऱ्या निघत नाहीत. पहिल्या नवीन ज्या सुवासिनी आहेत ना त्या निघत आहेत. सुवासिनीला माहित असते ज्या माऊलीच्या कपाळावर मालक नाही तिला कुंकू लावायचं नाही. 2-3 सुवासिनी उठवली आम्ही, तुमचं कुंकू लावा. हळद कुंकाचा प्रसंग आहे मला.
आता तिथं अगदी निघाली तिच्या तोंडाकडे बघायचं आणि पुढे जायचं, तोंडाकडे बघायचं पुढे जायचं. बाईक पाड करून त्याचा मालिक बाईक माझ्याकडे बोलले कशाला आलास म्हणजे पोरा माझा अपमान करायला बोलवलं तर मी नाही का आपण पुरी लावायला मला कोणीच लावलं नाही, मला कोणीच लावलं म्हणजे बरोबर. मी म्हणलं काय झालं, ती पोरगी उठली नवी सोनबाई म्हणजे भाऊजी हेला कुंकू लावावं का नाही. म्हणलं का बरं, त्याच्या कपडाला कुंकू नाही. मग तुम्ही एकट्या जाता का मालकाला सोबत घेऊन जाता हे विसरू नये. पतिव्रत आहे तुम्ही, एक पतिव्रत आहे. तो अगदी अभिमान आमच्या आयुष्याला दाखवला. म्हणजे जिथं अगदी माझ्या शंकराची जर पूजा नसेल तर ज्याच्या असणारा अगदी शरीरातून ज्याच्या रक्त मांसातून हा देह निर्माण झालेला आहे ना, या देहाला तरी ठेवून काय करायचे एवढा विचार असावा. आई वडिलाची पर्वा नाहीये, सर्वस्वाचा त्याग करून ज्या घरी आपण पाऊल ठेवतो तिथं जर अगदी माहेरमध्ये त्याचा जर अपमान होत असेल तर मुलीने तिथं थांबा होता 20वा माहेरात आहे का नाही. यज्ञकुंडाच्या जवळ गेली आणि आपला देह त्या अग्निकुंडाला समर्पण केला. अभिमान हे जगाला शिकवलंय. आज वेगळा आहे. मुलगी माहेरात राहते आणि बोस इकडं ज्याच्या अंगावर ते काळे कपडे आहेत ना, चष्मा घालून फिरते, दप्तर घेऊन बैनामी करता येत नाही त्याला, अशा लोकांच्या पाया पडतात जाऊन मला बालकावर कारवाई करायची का म्हणून काय मिळवायचंय ते माहेर शिकवते. नका जाऊ त्या वाटेला, भगवंताच्याच पाया पडा. मालक जरी चुकला असेल, आपण जरी चुकला असेल ना, आपली काही कारण पक्की नाहीये. यानं म्हणलं तरी खरं वाटतंय, वकिलांनी सांगितलं तरी खरं वाटतंय, पण आई साहेबांना ते कोणाचीच मानलं नाही. आई वडिलांना सुद्धा मान दिलं नाही. त्या वेदिकेमध्ये आपला प्राण दिला. हे असणार आपल्या मालकाची शब्द आहे. एक पतिव्रत कधी आमच्या आई साहेब स्त्री जन्माला यावं तर या न्यायालय जगतामध्ये जगावं. एक तर आपल्या पतीसाठी नाही तर दुसरा आपल्या धर्मासाठी. म्हणून आज तुळशीदासांनी भगवान शंकरांच्या मुखातून आणि आई साहेबाच्या
आचरणातून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली। आजची जी शुभ वेळ आहे आणि जगताचे मूल असणारे भगवान शंकर परमात्मा आई साहेब यांनी असणारा देह स्वतःच्या देहाचा त्याग केला, पण एक वचन सत्य करून दाखवलं। काय कोणतं करून दाखवलेलं आहे? देहदारो हात भारावो, देहदारो हात भारावो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढवाहो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। आई साहेबांनी जगाला सांगून दिलं। वाटलं आपल्याला की शंकर परमात्माची आज्ञा उल्लंघन केली हे खरे, पण जगतामध्ये जिला अगदी माऊली हे पद प्राप्त करून घेतलेलं आहे। पद कुणाला मिळत नाही, माऊली हे पद तिलाच मिळतंय। कोणाला कोणाला मिळते? डॉक्टर साहेब घरमाय सोडल्यावरच वरमाय होते का माहेरात राहून वरमाय होते? माहेरचा त्याग करावा लागतो त्यावेळेस माऊली हे पद मिळतंय। नुसतं सासरला येऊ नये। जिनं अगदी एकाही बालकाला जर जन्म दिला असेल तर ती माऊली पद जिला मिळाले ना, तिने असणार की कसं वागावा ते आमचे आई साहेबांनी दाखवून दिलंय। जगाची माऊली आहे। तिनं ते काय म्हटले, देह गेला तरी हरकत नाही, यज्ञ वेदिकेमध्ये आपला प्राण दिला, पण कोणासाठी? चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। शिवपदापर्यंतच त्यांच्या चरणाचं ध्यान करत करत आपल्या देहाचा त्याग केला आणि आपला तो जन्म संपवला, सतीचा जन्म संपवला। पुन्हा हिमालयाच्या ठिकाणी, हिमालय पर्वताच्या मेनकेच्या ठिकाणी मजन केली। तिच्या पोटी पार्वती म्हणून असणारा अगदी जन्म घेतला। तिथंही असणारी 30,000 वर्षापर्यंत तप केलं आणि भगवान शंकरांच्या बरोबर विवाह तिथंही केला। जन्मोजन्मी हाच, ठीक आहे। वडाची पूजा कशासाठी? मी पहिल्यांदा सांगून गेलो ना, आनंद जन्म जरी आम्ही घेतलो तरी पण तोच पाहिजे, बाकी दुसरा काही नाही। देहानं बदलणारा जीव नाही।
आम्ही मागतोय की हाच नवरा ही आपलं व्यवहारिक सत्ता झाली. पण जन्मोजन्मी आम्हाला पद कोणतं पाहिजे तर बाबा तुमचं पद पाहिजे म्हणून वडाला अडवायचंय. व्यवहारिक सत्तेमध्ये मालक 7 जन्मपर्यंत हेच पाहिजे. नाही 7 जन्म जरी आम्ही या जगतामध्ये माऊली म्हणून आम्ही जन्माला आलो तरी आम्ही तुमच्यापासून बाजूला जाऊ नये, तुमच्या पदापासून आम्ही जाऊ नये म्हणून त्या दिवशी वडाची पूजा. याप्रमाणे 5:15 वाजू लागले. आजच्या या शंकर परमात्मा आणि ऐशाचं वर्णन भगवान रामचंद्रांचं वर्णन करता करता तुळशीदासांनी पहिली वंदना पार्वती ऐशाला केली, दुसरी वंदना शंकरांना केली आणि आजची कथा याच ठिकाणी मी थांबवतो. झालेली कथा भगवान शंकरांच्या चरणी तुम्हा सर्व असणाऱ्यांनी संत सज्जनाच्या ठिकाणी आई बहिणीच्या चरणी सेवा संपूर्ण अगदी समर्पण करून सेवेला मी इथंच पूर्णविराम देतो. आणि उद्या मूळ कथेकडं दक्षदाजी आपल्याला घेऊन जातील. जे रामचरित मानस म्हणजे रामाचे चरित्र उद्याला भगवान रामचंद्रांच्या अवताराची कारण आणि काय काय आहे कारण आणि कोण कशा प्रकारे नारदांनी भगवंताला शाप का दिला. कारण 5 कारण आहेत भगवान रामचंद्रांना विष्णू परमात्म्याला राम या नावाने अवतार घेण्यासाठी. ते 5ही कारण आणि उद्या माझ्या बुद्धीप्रमाणे वर्णन करेल. आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी झालेली कथा भगवंताच्या चरणी समर्पण करून शेवेला मी इथंच पूर्णविराम देतो. उमापती भगवान महाराज. तर सौर लक्ष्मी गणेश हमने सर या सर्वांनी आपण आरती घेऊन स्टेजच्या पुढे उभे राहावे. यानंतर नागरळ सर सांगतील. चला चला आरतीला चला. सुख करत जाग्यावर उठून बरा ऐका. एक ऐका, ज्यांच्याजवळ आरती आहे ना यांच्या पाठीमागून असं गोलाकार उभा राहा. तुम्ही गोलाकार उभा राहा. गोलाकार मध्ये उभा राहा. बरं आणखी एक बोलू का? तर राग तर येणार नाही ना? बोलू? शर्ट काढलं तर बरं म्हणून राहू द्या आजच्या दिवशी. उद्यापासून नियम चालू. आले का सर्व? करायचं का सुरू? जोडीदार व्हॉट डू यू डू? जोडीदार कुठे? या असू काही हरकत नाही. देऊ पण बाहेर तरी बसून ऐकायचं, नाही तर घरी येऊ देऊ नका बाहेर असं म्हणे. हा
पहिल्यांदा गणपती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर तुझे जोराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव रत्न खचित तुझ गौरी कुमारा चंदनाचे मोठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण जळ देणे पोरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन प्रणेम मन कामना मूर्ती जय देव जय देव जपोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंडवक चुंडती नयना दासरा माता वाटवा हे सदना संकल्पी बाबावे निर्वाणी रक्षावे सुरवर्ग वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव लवलवती विक्राळ ब्रह्मांडे माळ विषे कंडकाळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते थोडिया जनगण पाहे जोडोळा जय देव जय देव जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आर्य देव वाळू देव वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा गौरा नैनी शाळा अर्धांगी पार्वती सुपणाच्या माळा इंद्रीचे उदराला सत्खंड नीळा आयचा चंद्र शोभे उमा बेलाळा जय देव जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भावार्ती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देवी जय सागर मंथन वैकेले जामाजी अवचित हर हर बोलिले नीतवा असुरपणे भाषणा केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भावांती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव ब्राह्मण फणीवर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिदंस्ककारी शंभोटीचे वीर वाचे उच्चारी प्रभु निरकरा दासा जय देव जय देव जय देव जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा भारती वाळू भावती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अरे देव वाळो पाहो सुंदर मेघना भारती वाळू पाहो सुंदर मेघना कनसाचे
हवे से कहो तो पाहूया आता राज्य हवे से कहो तो पाहूया आता श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम देवो वाळो पाहो सुंदर गाले लोटांगण वंदे चरण पाए रोले देवी अलंकार कोय भाई वाय यानंतर सत्काराचा कार्यक्रम होईल महाराजाच्या हस्ते सत्कार होईल ऐका आरती झालेली आहे पसायदान होईल आणि मग पुढचे आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ दोषावे मज द्यावे व्यंकटेश सत्करते वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे विश्व स्वधर्म सूर्य आहो जो देवांची तो तिला सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांडिया भूमंडळी भेटो तया भूता चेतना चिंता मनीचे गाव बोलते सर्व सुखी पूर्ण होने तेरो के भजे
जो अलीपुर की पखंडी यानंतर आजच्या पंक्तीचे मानकरी हरिराम त्र्यंबकराव नागराळे सर, सौ संगीता हरिराम नागराळे सर यांचा सत्कार अन्नदाते काय म्हणले? आजच्या पंक्तीचे अन्नदाते हरिराम त्र्यंबकराव नागराळे सर व तसेच त्यांची लक्ष्मी सौ संगीता हरिराम नागराळे सर यांचा सत्कार महाराज करतील, तरी त्यांनी स्टेजवर जावे. ये काय एक काय माझ्या एक आता दोन्ही मध्ये एक हार कसा पैशावर देतो ना. यानंतर दुसरी लक्ष्मी सौ मीनाक्षी मधुकर पलमटे सर या दोघांनीही स्टेजवर यावे. महाराजाच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. यानंतर तिसरी लक्ष्मी लक्ष्मी गणेश हामने यांनी स्टेजवर यावे. थोड़ी कैसे हाँ तो बरोबर
इकडे बघ बाई. खाली पोटात आहे, खाली पोटात आहे. ओंकारनाथ साळुंके सर व त्यांची पत्नी दोघांनी हजर राहावे. त्यानंतर नागराज सरचे जावाई सतीश रमेश बिराजदार सर व त्यांची पत्नी दोघांनी स्टेजवर यावे. सतीश रमेश बिराजदार सरांनी स्टेजवर व त्यांच्या पत्नीने स्टेजकडे यावे. आता सत्कार संपलेला आहे. आपण ज्याचे आतुरतेने वाट पाहत आहात ते आता महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. पंक्ती धराव्या. 5 मिनिटात तुम्हाला वाढण्यात येईल. आपापण असे लाईन धरा आणि बसा. रुक्मिणीनगर मधील महिलांनी वाढण्यासाठी हजर राहावे. गेले वर्षाप्रमाणे रूढी परंपरा त्यांना नंतर जीव घातलं जाईल तरी रुक्मिणीनगर मधील महिलांनी वाढण्यासाठी हजर राहावे. आपण सर्वांना वाढवायचं आहे तरी पंक्ती घेऊन बसावे.